वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तसे बघायला गेले तर या अनंत काळ प्रवाहातला एक थेंब. पण महाराष्ट्रासाठी हा ठिपका कधी काळरात्र बनला होता तर कधी शरदांचे टिपून चांदणे झाला होता. तर साल आहे 1290. गेली 100हून अधिक वर्षे देवगिरीवरून यादव राज्य करीत आहेत. देवगिरी म्हणजे देवांचा गड, तसाच कणखर आणि बलवंत. इथून यादव दक्षिणेला तुंगभद्रा आणि उत्तरेला नर्मदा यांच्यामध्ये वसलेल्या महाराष्ट्राचे रक्षण करीत होते. राज्यात नृत्य, गायन, संगीत ह्या कलागुणांना मुक्त वाव होता. मंदिरातून वेदघोष घुमत होते. महाराष्ट्राची काळी आई दोन्ही हातांनी भरभरून दान देत होती. लोकांच्या घरात सुख आणि समाधान नांदत होते. ह्याच वर्षी नेवासे येथील एका 15 वर्षाच्या मुलाने चमत्कार केला. वर्षानुवर्ष जे ज्ञान कवाडत बनले होते ते आता बोलीभाषेत आले होते. सर्व गंगेचा प्रवाहात मराठीत आला होता. आता सामान्यांच्या घरात सुख समाधानाबरोबर ज्ञानही शिरत होते. कालचक्राचा काटा पुढे सरकला. वर्ष 1296. संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या 21व्या वर्षी आळंदीत समाधी घेतली आणि त्याच वर्षी महाराष्ट्रावर जणू काळ चालून आला. दिल्लीहून अल्लाउद्दीन खिलजीची देवगिरीवर स्वारी झाली. अफगाणी फौजेने यादवांची अक्षरशः कत्तल केली. 150 वर्षांचे साम्राज्य अवघ्या 15 दिवसात कोलमडले. यादव खिलजीचे मांडलिक झाले. देवगिरीहून जबरदस्त खंडणी दिल्लीला जाऊ लागली. अखेरीस 1313 मध्ये खिलजीने यादवांचा निर्णायक पराभव करून देवगिरीचे राज्य बुडवले आणि सुरू झाली एक अमावास्या, कधीही न संपणारी काळ रात्र. कोणीही यावे आणि घर दार कावे लुटावेत, मंदिरे फोडावेत, जाताना धन दौलत गुलाम घेऊन जावे. कोल्ह्या कुत्र्यांप्रमाणे सुलतानांच्या दाढी महाराष्ट्रावर कोसळत होत्या. देवगिरी दौलताबाद. हो, दौलताबाद. ती आता राजधानी झाली होती सुलतानांची. महाराष्ट्राची भूमी 5 सुलतानांनी आपापसात वाटून घेतली होती. इंचभर जागाही स्वतंत्र नव्हती. गुलामीतच जन्म आणि गुलामीतच पितृमृत्यू अशा मराठ्यांच्या कित्येक पिढ्या खर्ची पडल्या. पण कालरात्र संपतच नव्हती. अशा ह्या राजछत्र हरवलेल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख टिकून ठेवली संतांनी. भजन आणि प्रवचन ह्या मार्गांनी त्यांनी पिचलेल्या मनाला उभारी देण्याचा प्रयत्न केला. आणि ह्याच अंधाराच्या राज्यात संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या सोप्या कीर्तन आणि भारुडातून लोकांच्या जखमीवर फुंकर घातली. त्याचबरोबर त्यांनी लोकांना चांगली शिकवणही दिली. विनोदाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना त्यांचे दोष दाखवले.
जोपर्यंत सुलतानी जुलूम संपत नाही तोपर्यंत नुसता भक्तिभाव उपयोगी नाही हे सुद्धा ते जाणत होते आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या आदिशक्तीला मदतीसाठी आर्त हाक देत होते. देवीचा दरवाजा ठोठावीत होते. चक्रमुंड महिषासुरमर्दिनी अंबे, हे महाराष्ट्र धर्मरक्षिणी जगदंबे, बये दार उघड, दार उघड, बये दार उघड. लक्ष्मीपूर भवानी दार उघड, बया माहूर लक्ष्मी दार उघड. कोल्हापूर लक्ष्मी दार उघड, बया तुळजापूर लक्ष्मी दार उघड. तेलंगण लक्ष्मी दार उघड, बया कन्नड लक्ष्मी दार उघड. दार उघड, बया दार उघड. पाताळ लक्ष्मी दार उघड, बया अष्टभुजा लक्ष्मी दार उघड. पंढरपूर निवासिनी दार उघड, दार उघड, बये दार उघड. नमो निर्गुण निराकार, मूळ आधी माया तू साकार. घेऊनी 10 अवतार, करीसी दुष्टांचा संहार. दार उघड, बये दार उघड, दार उघड, दार उघड. पण अजून वेळ आली नव्हती. तसे शूर मराठे अवतीभवती खूप होते, पण सुलतानांसाठी ते एकमेकांचीच लढत होते. नाही म्हणायला काही वर्षानंतर पुन्हा शहाजी राजांनी स्वराज्यासाठी 1-2दा प्रयत्न केले, पण दैवाची साथ लाभली नाही आणि अपयश पदरी आले. अत्याचार जुलूम चालूच राहिले. आणि तो दिवस उगवला. शुंभ निशुंभ ह्यांना मारणाऱ्या महिषासूर मर्दिनीने अखेर दार उघडले आणि डोळे वटारून भवताली पाहिले. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर शिवाचा जन्म झाला. अखेरीस रात्र संपली, पूर्वा उजाडली. दिसामासांनी शिवबा मोठा होऊ लागला. मराठ्यांचे राज्य असावे असे स्वप्न पाहू लागला. बरोबर होती त्याच्याच वयाची माळातील मुले. गड्यांनो, आऊसाहेब आणि दादोजी पंतांमुळे पुण्यातील लोक आता सुखात आहे. पण राज्य सुलतानाचे बादशाहानेच ही जागीर महाराजांना दिली. अखेर आपण सारे बादशाहाचेच गुलाम. आपले स्वतःचे राज्य स्वराज्य का नसावे? पण राजा, बादशाची फौज मोठी, आपल्याकडे ना फौज ना पैसा, हे स्वराज्य आणायचं कुठनं? आपला मित्र सह्याद्री, त्याच्या मदतीने आपण लढायचे. गनिमी गावा वापरून बादशाहाला हैराण करायचे. हा, म्हणजे गपचिप यायचं, हल्ला करायचा आणि जायचे पळून. काय बरोबर का नाही? एकदम बरोबर. यो सुलतानासाठी लढण्यापेक्षा स्वराज्यासाठी लढू. काय गड्यांना? वय वय, आम्ही आहोत राजा तुमचं संग. झालं तर मग आजपासून नको ही गुलामी. हे राज्य व्हावे ही तो श्रीची इच्छा. चला तर मग बोलावं. आज स्वराज्यासाठी आपलं संत गेले, अगदी पुराण सुद्धा. बोला हर हर महादेव. दऱ्याखोऱ्यातला वारा पिऊन ही मुले सह्याद्रीच्या अंगाखांदावरून दौडत होती आणि तोही प्रेमाने त्यांना कुशीत घेत होता. अखेरीस 1648 मध्ये ह्या मुलांना यश मिळाले. शिवाने तोरणा जिंकला. देवगिरीच्या पराभवानंतर तब्बल 335 वर्षांनी स्वातंत्र्याची आग पश्चिम घाटावर पेटत होती आणि मग एकच घोडदौड सुरू झाली. राजगड, कोंढाणा, पुरंदर, प्रतापगड असे अनेक किल्ले स्वराज्यात दाखल होऊ लागले. आता हा पोळखेळ राहिला नव्हता आणि या बंडखोरीचा बंदोबस्त करणे बादशहाला महत्त्वाचे वाटू लागले. तर साल आहे 1659. स्वराज्य निर्माण होऊन तशी 10च वर्ष झाली आहेत आणि या स्वराज्याचा आणि त्याच्याबरोबर शिवाजीचा नैनाट करण्यासाठी इथे विजयपुरात भरला आहे दरबार. जैसे कि आप सभी जानते हैं कि ये शिवा दक्कन में बगावत कर रहा है. उसने हमारे कई किलों पर कब्जा किया है और वो शाही दौलत बर्बाद कर रहा है. हमें इस दरबार का ऐसा बहादुर चाहिए कि जो उसे बीजापुर ला सके. बताओ, कौन तैयार है उस शिवा को गिरफ्तार करने के लिए?
क्या हमारे दरबार में एक भी सरदार नहीं जो उस सिवा को शिकस्त दे सके? माँ बदौलत चाहे तो ये अफसल उस शिवा को पकड़कर दरबार में पेश करने के लिए तैयार है। अफजल, तुमसे हमें यही उम्मीद थी। इस दरबार के तुम सबसे बड़े सुरमा हो, लेकिन याद रहे वो सिवा बड़ा दगाबाज है। तलवार के पहले दिमाग से काम लेना होगा। सही फरमाया आपने ज़िले इलाही, लेकिन मुझे यकीन है कि वो सिवा इस अफजल की अकल और बाजुओं की ताकत जल्द ही देख लेगा। बहुत खूब, जा निकलने की तयारी कर अफजल. खानाने विडा उचलला आणि स्वारीवर निघायची पूर्ण तयारी केली. निघण्याच्या आधी बडी बेगम आणि आदिल शाहने त्याची गुप्त भेट घेतली. अपनी फौज में उस शाहजी को चाहने वालों की कमी नहीं, इसलिए दरबार में इसका जिक्र नहीं किया. सीवा को तुम बीजापुर कैसे भी लेके आओ, जिंदा हो सके तो जिंदा, नहीं तो मुर्दा. याद रहे अफजल. जैसा आपका हुक्म ज़िले इलाही. आणि 22,000 फौज घेऊन खान निघाला. महाराज तेव्हा राजगडावर होते. त्यांना खानाच्या बातम्या येतच होत्या. खान विजापुराहून सरळ राजगडावर चालून येण्याऐवजी वळसा घालून तुळजापूरला गेला. शहराचा विध्वंस केला आणि तिथून गेला ते थेट महाराजांचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीच्या देवळात. मैं हूँ बुलशिकर अफजल. तू ही उस शिवा के ताकत है ना. आज मैं तुझे फोड़ दूंगा, बर्बाद करूंगा. हो सके तो दिखा तेरी करामत, बता तेरी अजमत. हा, 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 हा. भवानीची मूर्ती उद्ध्वस्त झाल्याची बातमी गडावर पोहोचली. महाराजांना अति दुःख झालं, पण चिडून खानावर हल्ला करण्यात काहीच अर्थ नव्हता. ह्या नवीन संकटामुळे गडावर काळजीचे सावट पसरले. महाराज ही गडावर मोरोपंत, निळपंत, नेताजी पालकर ह्या आपल्या जीवलगांबरोबर खलबते करीत होते. महाराज, स्वराज्यावरचे हे संकट बहुत अवघड. खानाची फौजही भारी, अपयश पदरी येण्याचीच शक्यता जास्त, आणि विजय मिळाला तरी रयत भरडली जाईलच. त्यामुळे खानाबरोबर सलाह करणे आम्हास योग्य वाटते. नेतोजी म्हणतात ते आम्हालाही मान्य आहे. आपले स्वराज्य अजून लहान. मैदानात कानाबरोबर सामना करणे केवळ अशक्य. म्हणूनच काही किल्ले हुलूप देऊन खानाबरोबर तह करावा. पंत सलाम माणसांबरोबर करावा. खान म्हणजे साक्षात दैत्य. तो मंदिरे फोडतोय, कत्तली करतोय. त्याने प्रत्यक्ष आई तुळजाभवानीचा अपमान केलाय. त्याच्या बरोबर काही साथ सलाम. राजे, पण एक लक्षात असू द्यावे, खान भयंकर कपटी आहे. मोठ्या महाराजास ह्यानेच बेड्या घालून विजापुरास नेले. तुमच्या सख्या भावाच्या मृत्यूस खानच जबाबदार होता. तरी हे सर्व समजून काय तो निर्णय घ्यावा. जगदंब जगदंब. सभा निर्णय न घेता संपली आणि त्या रात्री चमत्कार झाला. राजांच्या स्वप्नात प्रत्यक्ष तुळजाभवानीने दर्शन देऊन आशीर्वाद दिला. आता स्वप्न आशीर्वाद हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग झाला. पण दुसऱ्या दिवशी ही बातमी वाऱ्यासारखी गडावर पसरली. खान जिवंत परत जात नाही ही आता प्रत्येकाची खात्रीच झाली. मावळांमध्ये हत्तींचे बळ संचारले होते आणि जे तह सलाह अशी बोचेपी भाषा करीत होते ते आता खानाचा सामना करण्यास सज्ज झाले. महाराजांनी योजना पक्की करून प्रतापगडाकडे कूच केले. महाराजांनी मोठ्या युक्तीने ही भेट चावळीच्या जंगलात प्रतापगडाच्या पायथ्याशी ठरवली आणि अखेरीस भेटीचा दिवस उजाडला. त्या दिवशी सकाळी महाराजांनी देवीची यथासांग पूजा केली. जगदंबे का
त्रिभुजमनाचा आई भवानी आम्हाला वरदे त्रिभुजमनाचा आई भवानी आम्हाला वरदे महाराज आम्हासनी बरोबर न्या धोका आहे तिथं. गड्यांनो, जैसे ठरले तैसेची वागणी. श्री आमची काळजी घेईलच आणि खानास आम्ही गर्दीस मिळवूच. पण जर काही दगाफटका झालाच तर माझ्या भावांनो गडाचे रक्षण करा. खान परत विजापुरास जाता कामा नये, त्याला सैन्यासह जावळीतच बुडवा. स्वराज्य टिकवा गड्यांनो, स्वराज्य वाढवा. येतो आम्ही. आओ शिवा आओ, अपनी हिम्मत और बहादुरी का इतना घमंड क्यों करता है? आदिल शाह, कुतुब शाह और तो और मोगलों की तक नहीं सुनता. तेरा सारा मुल्क, तेरे सारे किले मुझे दे दे, मैं तुझे आला हजरत के सामने पेश करूंगा. वो तुझे बड़ी जागीर देंगे. आओ शिवा आओ, इस अफजल खां के गले मिलो. अपेक्षेप्रमाणे खानाने दगा केला, पण सदैव सावध असणाऱ्या राजाने त्याचा डाव त्याच्यावरच उलटवला आणि त्याचा कोथळा बाहेर काढला आणि मग एकच झटापट झाली. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर महाराजांवर घाव करतो. महाराज हल्ला परतवतात आणि त्याला मारून टाकतात. त्याच वेळी सय्यद बंडा महाराजांवर चालून येतो, पण जीवा महालात त्याचा वार थांबून त्याला ठार करतात. इथे खान भेळ काढण्यात पालखीकडे जायला निघतो, पण संभाजी गावची त्याला अडवतात आणि त्याची मुलगी अडवतात. दगा दगा, लहू लहू. वीरबाहू राजांनी खानास मारून आपल्या मोठ्या भावाच्या वधाचे उसने फेडले. विश्रांती न घेता त्याच रात्री मावळ्यांनी पुढची चढाई करून सासवड, शिरवड, सुपे ही ठाणे स्वराज्यात सामील केली. तसेच कोकणातील दाभोळ, राजापूर, फोंडा देखील काबीज केले गेले. खुद्द महाराजांनी वाई, सातारा, कोल्हापूर घेत थेट पन्हाळ्यावर भगवा फडकवला. अंधार कितीही दाट असला तरी सूर्य हा उगवतोच. 19 फेब्रुवारी 1630 रोजी उगवलेल्या या सूर्याचे आता धगधगते सूर्यबिंब झाले होते. अशा या तेजस्वी सूर्यास आमचा मानाचा मुजरा. What an enriching performance. This is the first time that I've enjoyed a history lesson. आपला इतिहास किती impressive आहे ना. जय महाराष्ट्र. The choreographers of this performance are Shishir Patil, Anand Inamdar and Amrita Patwardhan. And Prachi Devgankar, Shishir Bhavta and Shashir Devgankar. The participants are Arav Inamdar, Arnav Jadhav, Aliona Pandit, Anisha Asgamkar, Ira Patwardhan, Ishan Patwardhan, Griva Karnik, Prasoon Kharabe, Prisha Devgankar, Riva Gadge, Savi Devgankar, Sakshi Deshmukh, सनय भोजने, संवेद भावतांकर, सारवाग भावतांकर, सानिया भोजने, श्रावणी पाटील, सोहम पाटील, स्पृहा किलेदार, स्वरा कुलकर्णी,
विहा कार्निक आणि विवान फणसाळकर. Third, becoming